आता रुग्णसेवा इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. जसं आपल्याला माहिती आहे की लिव्हर सिरोसिस हा आजार बेसिकली आपल्याला शरीरामधला सगळ्यात मोठा मेटाबॉलिक ऑर्गन जो लिव्हर असतो. मेटाबॉलिक ऑर्गन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जी काही चय किंवा अपचय पाचन क्रिया त्याचे जे काही तुम्ही ऑइल खाता ते ऑइल पचवण्यासाठी आपलं जे काही एन्झाईम्स राहतात, इसेन्शियल एन्झाईम्स जे असतात ते फक्त आणि फक्त लिव्हरच सिक्रेट करू शकतो. कालांतराने आता मॉडर्न जगामध्ये आपण बघतो आहे की लिव्हर सिरोसिस हा आजार फक्त आणि फक्त जे अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांच्यापर्यंतच मर्यादित नाही राहिलेला आहे. आजकालच्या जी काही हायब्रिड लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे त्या ऑर्गनवरती एक्स्ट्रा लोड येतं. जसं हार्टसाठीचा जो त्रास आहे तो बऱ्यापैकी आहे, पण लिव्हरचा जो त्रास आहे तो फक्त अल्कोहोलिक पेशंटलाच आहे असं नाही राहिलं आहे. नॉर्मल हेल्दी लाईफ जगत असलेला किंवा कोणतंही व्यसन नसलेल्या माणसांना सुद्धा लिव्हर सिरोसिस होतो आहे, कारण त्याचे बाकीचे काही गोष्टी येतात. जसं हिपॅटायटिस वगैरे पण त्यामध्ये ॲड होत आहे. आता त्याची वॅक्सिनेशन सुद्धा गव्हर्नमेंट प्रमोट करते आहे. ठीक आहे, जेव्हा लिव्हर सिरोसिस होतो आणि जो आपला मेटाबॉलिक ऑर्गन आहे, जर तुमची चय आणि अपचयाची जी क्रिया आहे तीच जर डिस्टर्ब झाली तर बाकीचे कालांतराने बाकीचे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा ब्लडमधले जे इम्प्युरिटीज आहेत ते वाढत जातात. आणि म्हणून हा जो लिव्हर आहे आपण आयुर्वेदाच्या माध्यमाने विघ्नता रुग्णसेवा इथे बऱ्यापैकी त्यावरती काम करतो आहे. आणि जसं आता सरांनी सांगितलं आहे की लिव्हर हा आमचा पेटंट आहे, तर त्यासाठी आयुर्वेदिक मार्गाने ज्या औषधी आपण घेतो आहे त्या सगळ्यात जास्त कार्यरत करतात आणि कार्यभूत आहेत असं माझं म्हणणं राहील ॲज अ डॉक्टर. कारण आम्ही मॉडर्न मेडिसिनसुद्धा बघतो, कारण जसं साधी पॅरासिटामॉलची गोळी आहे सुजन आल्यावरती किंवा दुखण्यासाठी पण घेत असतो, त्याचाही ॲडव्हर्स इफेक्ट त्या लिव्हरवरती होतो. आणि लिव्हर सिरोसिस म्हणजे काय की जे नॉर्मल लिव्हर हे आपल्या स्पंजसारखं आहे. ठीक आहे, स्पंज जसा कडक झाला आपण फेकून देत असतो, स्पंज एकदम पाण्यासारखा होऊन जातो. सिरोसिसमध्ये सेम होतं. जे सेल्स राहतात छोटे छोटे लिव्हरचे, तर ते आजाराने ग्रस्त होऊन त्याचे म्हणजे एकतर पूर्णच्या पूर्ण पाण्यासारखं होऊन जातं, नाही तर खूप जास्त कडक व्हायला लागतं. ठीक आहे, म्हणजे चाळणीसारखं ते होऊन जातं पूर्ण लिव्हर. लिव्हर स्वतःला रिजनरेट करतं, पण त्याला लागणारा जो कालावधी आहे त्यासाठी तुमचे व्यसनं नको, हायब्रिड जेवणं नको, बाहेरचं खाणं नको, म्हणजे पथ्यपाणी खूप जास्त येणार. त्यापेक्षा आयुर्वेदिक औषधं जर तुम्ही घेत आहे आता, पण ज्या लोकांना पिळ्याचे पण लक्षण असतात, जनरली थोडंसं लक्ष दिलं जात नाही. पिळ्या वगैरे डेव्हलप झाल्यानंतर काही थोडंसं औषधी वगैरे घेतल्यानंतर त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. मॉडर्न मेडिसिन आहे, ठीक आहे, त्यात काही वाद नाही, पण तेव्हाचपासनं तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळा, जेणेकरून कालांतराने हा जो लिव्हर सिरोसिसवाला जो आजार आहे तो तुम्हाला जळणार नाही. आणि त्यासाठी आम्ही इथे आहोत. थँक्यू.